हदगांव हिमायतनगर निर्वाचन क्षेत्र में परिवर्तन महाशक्ति महाराष्ट्र स्वराज्य पार्टी के उम्मीदवार माधवराव पाटिल देवसरकर की प्रचार रैली आयोजित की गई। इस मौके पर आयोजित पार्टी कार्यकाल उद्घाटन में पार्टी संस्थापक छत्रपति संभाजी राजे और अखिल भारतीय पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार शामिल हुए। राज्य में विधानसभा चुनाव से पहले अस्तित्व में आई तीसरी आघाड़ी ने जल्द ही जनता के बीच अपनी पैठ बना ली है। हदगांव में माधवराव पाटिल की रैली में उपस्थित भीड़ ने ये साबित किया है। हदगांव हिमायतनगर निर्वाचन क्षेत्र में 24 उम्मीदवार मैदान में है। यहाँ महाविकास आघाड़ी, महायुति, वंचित बहुजन आघाड़ी और परिवार महाशक्ति के बीच चतुष्कोणीय मुकाबला है। वहीं हदगांव में माधवराव पाटिल के कार्यकाल का उद्घाटन और अभियान बैठक संपन्न हुई। इस मौके पर बोलते हुए दीपक केदार ने जनता से भारी समर्थन की उम्मीद जताई है। केवळ 2034 आम्ही काय करू शकतो महाराष्ट्राला, हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आहे। दुसऱ्या राज्यांना देणारं हे दुसऱ्या राज्यांना दिशा देणारं हे राज्य आहे। ह्याच्यावर कोण चर्चा करत नाही, पण आपले दुसऱ्यांनी नुसते आपले एकमेकांचे हेवे दावे काढत किंवा खालच्या पट्टींनी सुद्धा एकमेकाशी बोलत असतात लोकांना तेवढंच पुरतं खुश करण्यासाठी। पण व्हिजन बॉन्ड प्रोग्राम कुठं पाहायला मिळत नाही, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून माधवराव देवसरकरांना सुद्धा ताकद देण्यासाठी हेच कारण आहे की ह्या व्यक्तींनी किंवा ह्या मुलांनी मराठा समाजासाठी सुद्धा अहोरात्र कष्ट घेतले, जेलमध्ये सुद्धा गेले, बहुजन समाजाला एकत्र ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न केला। आणि वेळोवेळी ज्यावेळी गरीब मराठा समाज अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे, कष्टकरी अडचणीत आहेत, त्यावेळी अनेकदा त्यांनी आवाज उठवलेला आहे। मी स्वतः त्यांचे दोन तीन 4-5 आंदोलनाला मी स्वतः उपस्थित होतो आणि मी स्वतः बघितलं की त्यांची किती तळमळ आहे की शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आपला न्याय मिळवून देण्यासाठी।